घरातून बेपत्ता झालेल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलांचे मृतदेह चाकणजवळील मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी तालुकाखेड हद्दीलगत असलेल्या एका पाझर तलावात मिळून आले आहेत। पाझर तलावाच्या शेजारी एक दुचाकी आणि काही कपडे दिसून आल्यानंतर 112 क्रमांकावर पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती काही जणांनी दिली। त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाझर तलावात स्थानिकांच्या मदतीने शोध एका पाठोपाठ एक असे 4 अल्पवयीन मुलांचे मृतदेह या पाझर तलावातून बाहेर काढल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून या घटनेने 4ही कुटुंब हादरून गेली आहेत। 4 अल्पवयीन मुले एकाच दुचाकीवरून पीके कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शनिवारी 31 मे 2025 रोजी सकाळपासून ही अल्पवयीन मुले घरातून बेपत्ता होती। त्यानंतर दुपारी त्यांचे पाझर तलावात मृतदेह मिळून आले आहेत। ओमकार बाबासाहेब हांगे वय वर्ष 13, सध्या राहणार मार्तंड नगर, मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार मस्साचोक, तालुका व जिल्हा बीड। श्लोक जगदीश मानकर वय वर्ष 13, सध्या राहणार मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराच्या मागे, मूळ राहणार धनवडी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती। प्रसाद शंकर देशमुख वय वर्ष 13, सध्या राहणार मेदनकरवाडी, बोरजाईनगर, मूळ राहणार अंबुलगा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। व नैतिक गोपाळ मोरे वय वर्ष 13, सध्या राहणार मेदनकरवाडी, मार्तंड नगर, मुटकेवाडी रोड, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार झरी बाजार, तालुका अकोट, जिल्हा अकोला अशी बुडून मृत्यू झालेल्या 4 मुलांची नावे आहेत। या घटनेमुळे संपूर्ण मेदनकरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे। मेदनकरवाडीपासून काही अंतरावर पीके कॉलेजच्या पाठीमागील बाजूस एक पाझर तलाव आहे। या ठिकाणी ही 4ही मुले एकाच दुचाकीवरून पोहण्यासाठी गेली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने पाझर तलावात पूर्णपणे पाणी भरलेले होते। त्यातच पोहत असताना ही सर्व मुले बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेचा अद्यापपर्यंत कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेला नाही। मुले सकाळपासून बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, मात्र त्यांचा काहीही तपास लागला नाही। दरम्यान कडाचीवाडी येथील पाझर तलावाच्या कडेला एक दुचाकी उभी असून काही मुलांचे कपडे तलावाच्या बाजूला पडलेले असल्याचा एक फोन 112 या पोलिसांच्या क्रमांकावर आला। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तलावात शोध घेतला असता एका पाठोपाठ एक असे सुरुवातीला 3 मुलांचे मृतदेह मिळून आले। त्यानंतर काही वेळाने 4थ्या मुलाचा मृतदेह मिळून आला। मुलांचे मृतदेह तत्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। नातेवाईकांच्या आक्रोशाने हा संपूर्ण परिसर हादरून गेला होता। या मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले, त्यावेळी त्यांच्या अंगावर केवळ अंडरवेअर हे अंतर्वस्त्र असल्याचे दिसून आले। मृत्यू झालेल्या मुलांची कुटुंबे चाकण MIDC मध्ये नोकरी आणि भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत असल्याचे समजते। या हृदयद्रावक घटनेने ही 4ही कुटुंबे हादरून गेली आहेत। या मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणी रात्री उशिरापर्यंत चाकण ग्रामीण रुग्णालयात सुरू होते। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व बाबींची बारकाईने पाहणी केली आहे। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत।